नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TMER मेगा भरती 2025साठी सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच एक घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 10 क्वेश्चन कव्हर केले होते। या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 11 पासून पुढे कव्हर करणार आहोत, तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 11 अल निनो हा हवामानाचा नमुना खालीलपैकी कशाचा विस्तार आहे? ऑप्शन 1 आहे पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह, ऑप्शन 2 आहे उत्तर पॅसिफिक प्रवाह, ऑप्शन 3 आहे उष्ण विषुववृत्तीय प्रवाह, ऑप्शन 4 आहे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उष्ण विषुववृत्तीय प्रवाह। प्रश्न क्रमांक 12 फारुखाबाद शहरात 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन 1 तजप्पुल हुसेन खान, ऑप्शन 2 खान बहादूर खान, ऑप्शन 3 मोहम्मद खान आणि ऑप्शन 4 अब्दुल अली खान। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 तजप्पुल हुसेन खान। तजप्पुल हुसेन खान यांनी 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते। पुढील प्रश्न क्रमांक 13 भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे? ऑप्शन 1 आहे USA, ऑप्शन 2 आहे UK, ऑप्शन 3 आहे कॅनडा आणि ऑप्शन 4 आहे आयर्लंड। आयर्लंड या देशातून भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांची संकल्पना घेतलेली आहे, म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 आयर्लंड। प्रश्न क्रमांक 14 दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सिम्हा 2023 मध्ये 777 चार्लीने कोणत्या भाषेतील चित्रपट श्रेणीत जिंकला? ऑप्शन 1 आहे तेलुगू, ऑप्शन 2 आहे तामिळ, ऑप्शन 3 आहे कन्नड आणि ऑप्शन 4 आहे मल्याळम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कन्नड। प्रश्न 15 42व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडलेल्या भारतीय संविधानाचा कोणता भाग न्यायाधिकरणाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे भाग 10A, ऑप्शन 2 आहे भाग 14A, ऑप्शन 3 आहे भाग 16 आणि ऑप्शन 4 आहे भाग 9B। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भाग 14A, म्हणजेच 42व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडलेल्या भारतीय संविधानाचा भाग 14A हा भाग न्यायाधिकरणाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 16 इंग्रजी व्यतिरिक्त AI मॉडेल सर्वन 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत किती भारतीय भाषांना पुष्टी देते? ऑप्शन 1 आहे 13, ऑप्शन 2 आहे 8, ऑप्शन 3 आहे 5 आणि ऑप्शन 4 आहे 10। तर AI मॉडेल सर्वम 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 10 भाषांना पुष्टी देते, म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 10 भाषा। प्रश्न 17 मतदानाचा हक्क रिकामी जागा आहे? ऑप्शन 1 आहे मूलभूत हक्क, ऑप्शन 2 आहे मूलभूत कर्तव्ये, ऑप्शन 3 आहे ना मूलभूत हक्क ना वैध हक्क आणि ऑप्शन 4 आहे वैध हक्क। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वैध हक्क। मतदानाचा हक्क हा वैध हक्क आहे। आजचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 18 मौर्य समाजाच्या शेवटच्या शासकाची हत्या कोणी केली होती? ऑप्शन 1 आहे अशोक, ऑप्शन 2 आहे विष्णुगुप्त चंद्रादित्य, ऑप्शन 3 आहे पुष्यमित्र शुंगा आणि ऑप्शन 4 आहे अवंतीवर्मन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पुष्यमित्र शुंगा, म्हणजेच मौर्य समाजाच्या शेवटच्या शासकाची हत्या ही पुष्यमित्र शुंगा यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 19 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात प्रामुख्याने किती शुद्ध स्वर होते? ऑप्शन 1 आहे 11, ऑप्शन 2 आहे 6, ऑप्शन 3 आहे 7 आणि ऑप्शन 4 आहे 3। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात प्रामुख्याने 7 स्वर होते। आजचा आपला शेवटला प्रश्न क्रमांक 20 भारतात कोणत्या पिकाला गोल्डन फायबर म्हणून संबोधले जाते? ऑप्शन 1 आहे गहू, ऑप्शन 2 आहे कापूस, ऑप्शन 3 आहे ताग आणि ऑप्शन 4 आहे रेशीम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ताग, म्हणजेच भारतात ताग या पिकाला गोल्डन फायबर म्हणून संबोधले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये।